आज इथे मसूरची डाळ आहे, तर 1 वाटीपेक्षा थोडीशी कमी अशी मी मसूरची डाळ घेतली आहे। आता ही स्वच्छ धुवून घेणार आहोत। तेवढंच मी याच्यामध्ये तांदूळ पण घेतले, म्हणजे भात लावेल मी, तर हे पण धुवून घेणार आहोत। आता हे दोन्ही स्वच्छ धुवून घेते। आता डाळ मी धुवून ठेवलेली आहे, याच्यात आपण पाणी टाकूया। पाणी डाळीमध्ये साधारण अर्धा ग्लास पाणी टाकलेले आहे मी, आणि हे थोडंसं एकसाथ करून टाकू। इथे मी सेम तांदूळ पण धुवून ठेवलेले आहेत। तांदूळ मध्ये पाणी किती टाकायचं, आता काही काहींना ना एकदम मोकळा भात नाही आवडत, चिकट भात आवडतो, स्टिकी ज्याला म्हणतो ना एकदम मऊ तसा आवडतो, काहींना अगदीच मोकळा आवडतो। तर पण भात तर शिजला पाहिजे, कुकर मध्ये लवकर भात शिजतो आणि पाणी पण कमी लागतं, म्हणून अर्धा ग्लास एवढं, अर्ध्या ग्लास पेक्षाही कमी एवढं मी याच्यामध्ये पाणी टाकलंय। आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ पण टाकू, थोडंसं म्हणजे छोटा चमचा आहे आणि अर्धा चमचा सफिशियंट आहे, आणि हे आपण मिक्स करूया व्यवस्थित। ठीक आहे, तर हे छान पैकी मिक्स होईल। मला ना असा एकदम स्टिकी म्हणतो ना तसा भात खूप आवडतो, काहींना मोकळा आवडतो, डिपेंड। आता आपण हे कुकर मध्ये ठेवूया। इथे मी कुकर मध्ये ऑलरेडी पाणी टाकून ठेवलंय, आणि ही रिंग जी प्लेट असते ती पण ठेवली आहे। खाली मी ठेवणार आहे डाळ, आणि वरतून ठेवणार आहे मी हे तांदूळ। बस आता कुकर आपण लावून घेऊ, शिट्टी लावून घेऊ, आणि 2 शिट्ट्यांमध्ये होऊन जाईल, कारण की ही डाळ जास्त वेळ घेत नाही शिजण्यासाठी। चलो, हे बघा आता कुकर लावलं आहे, आणि फ्लेम जे आहे आपण थोडंसं मीडियम ठेवूया। फोडणी देण्यासाठी इथे मी लसूण आहे जो कुटून घेतलेला आहे, 3-4 कढीपत्ता, 2 मिरच्या आहेत, थोड्या मोठ्या कापल्या आहेत, तुम्हाला हवं तर छोट्या कापू शकता, पण मोठ्या म्हणजे काय बिया पडत नाही ना, मग तिखट लागत नाही, आणि कोथिंबीर। तर फोडणीसाठी एवढं भरपूर आहे। हे बघा इथे आपलं वरण असं छान रेडी आहे मस्तपैकी, आणि आता आपण आहे ना थोडंसं याला असं स्मॅश करू। तसं खूप करायची गरज नाही, कारण की ही डाळ खूप पटकन तसं शिजते, पण मला असं वाटतं की थोडी स्मॅश केली तर घट्टपणा जरा जास्त चांगला येईल आणि छान पण लागेल। इतकी मऊ असते ना, अगदी 2 शिट्ट्यांमध्येच आपलं हे झालेलं आहे। इथे आपला भात छान मस्त मऊ असा छानपैकी शिजलेला आहे। तर इथे माझा भात पण रेडी आहे। आता आपण याला फोडणी देऊ, त्यासाठी मी इथे तेल टाकलेलं आहे। तेल आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं। आता याच्यात टाकूया आपण मोहरी, आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत जिरं। मोहरी चांगली फुलली पाहिजे, कारण की मोहरीला थोडा वेळ लागतो फुलण्यासाठी। आणि नंतर मग आता चांगलं तेल पण गरम झालंय, तर आता आपण टाकूया जिरे। जिरे आणि मोहरी चांगली फुलली ना, तर मग त्याचा फ्लेवर पण छान येतो, आणि खाण्यामध्ये पण ते असं कचकच करत नाही, चांगल्यापैकी ते तापलेले असतात। आता हे लसूण जो आपण ठेचून घेतला होता तो मी याच्यामध्ये टाकेल। लसणाच्या पाकळ्या पण वेगळ्या होतात, कलर पण चेंज होतो, आणि फ्लेवर पण खूप छान लागतो। चांगल्यापैकी आपण त्याला सुट्ट करून देऊया। त्यानंतर टाकूया याच्यामध्ये कढीपत्ता। कढीपत्ता पण चांगला असा छान करपला पाहिजे, करपला म्हणजे असं छान क्रंची झाला पाहिजे। आणि ही जे आपण मिरची टाकली होती ते, तुम्हाला हवं असेल त्याच्यामध्ये तुम्ही कांदा आणि टोमॅटो सुद्धा ॲड करू शकता, पण आता एवढ्या वरणासाठी म्हणजे ह्या वेळेस मी कांदा आणि टोमॅटो नाही टाकणार, सिंपल साधं फोडणीचं वरण जे असतं ते मी करणार आहे। यानंतर टाकायचं आहे हळद। हळद अगदी थोडीशी कलर येण्यापुरती, अर्ध्यापेक्षा अर्धा चमचा एवढंच आपल्याला टाकायचं, आणि तेलामध्येच टाकायची, म्हणजे काय की कलर चांगला येतो। आणि थोडंसं याच्यामध्ये मी हिंग पण टाकते। तसं हिंग टाकलं नाही टाकलं ही काही तुरीची वरण नाही आहे, त्याच्याने काही होणार तर नाही, पण तरी चांगलं फ्लेवर किंवा टेस्ट यावी म्हणून मी हिंग पण टाकलेलं आहे। ते चांगलं सगळं गरम झालं ना, गॅस बिलकुल पण फुल नाही ठेवायचा किंवा मीडियम नाही, एकदम लो फ्लेमवर हे सगळं केलं पाहिजे। आणि तुम्हाला जर वाटलं की मसाले जळतायत तर त्यावेळेस तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल। आता थोडं थोडं करून मी याच्यामध्ये सगळं वरण हळूहळू मिक्स करेल, जेणेकरून याचा कलर पण खूप चांगला येईल। हे बघा तुम्ही बघू शकता, आणि आपल्याला एक समजतं की कन्सिस्टन्सी कशी ठेवायची, म्हणजे पातळ ठेवायचं आहे की अजून आपल्याला पाणी टाकावं लागेल किंवा अजून डाळ लागेल, म्हणून मी थोडं थोडं करून टाकत असते। आणि त्यानंतर सगळी डाळ आपल्याला मिक्स करून घ्यायची, नंतर हवं असेल तर पाणी आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो।
डाळ ज्याच्यामध्ये मी भिजत टाकली होती म्हणजे शिजायला टाकली होती त्याच भांड्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून एक बघितलं तर अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये मी टाकलेलं आहे। आता मी मिक्स केलं, खूप पाणी एकसाथ टाकायचं नाही तर मग ते सगळं पातळ होऊन जाईल आणि आता एवढं कन्सिस्टन्सी माझ्यासाठी ठीक आहे। आता ही चांगली उकळी आली का आपण याच्यात मीठ टाकूया आणि मग नंतर गॅस बंद केला तरी चालेल। आता थोडंसं गरम झालेलं आहे, मी याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकेल म्हणजे साधारण अर्धा चमचा याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि आता हेही आपण व्यवस्थित मिक्स करू म्हणजे एकाच ठिकाणी मीठ लागणार नाही। आणि आता उकळी येण्याची वाट बघू। एवढं घट्ट जे असतं ते माझ्यासाठी ठीक आहे आणि वरणाला फोडणी दिली की लगेच तुम्ही जेवायला बसायला पाहिजे, कारण की नंतर ते थंड झालं तर खूप घट्ट होतं, मग पुन्हा आपल्याला पाणी टाकावं लागतं। सो जेव्हाही जेवायला बसायचं असेल त्याच्या आधीच फक्त 10-15 मिनटं पूर्वी तुम्ही फोडणी द्यायची असते। हे बघा मस्त अशी उकळी आली आहे याला आणि चांगलं उकळलं आहे। आता गॅस बंद करू आणि एका मोठ्या भांड्यात काढायला सुरुवात करू।